मी सरिता राठोड, द न्यूज प्लसच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। महापालिकेकडून सरसकट आकारली जाणारी पाणीपट्टी अन्यायकारक। आमदार विजयकुमार देशमुख यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे मांडला मुद्दा। बांधकाम किट न मिळाल्यानं संतप्त कामगारांनी केलं रास्ता रोको आंदोलन। सोलापुरातील मुळेगाव रोडवरील हिंदुस्तान स्टील गोडाऊन येथे कामगारांनी केली होती गर्दी। मंगळवेढा उपजिल्हा रुग्णालय इमारत आणि निवासस्थानांसाठी 99 कोटी रुपयांचा निधी मंजूर, आमदार समाधान आवताडे यांनी दिली माहिती। आणि मोहरम निमित्त निघणाऱ्या मिरवणुकीच्या मार्गावरील रस्त्यांची लवकर व्हावी दुरुस्ती, श्री छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं पालिका उपायुक्तांना देण्यात आलं निवेदन। महापालिकेकडून मिळकत करासोबत सरसकट पाणी बिल वाटप करण्यात येत असून हे अन्यायकारक असल्याचा मुद्दा आमदार विजयकुमार देशमुख यांनी पावसाळी अधिवेशनात मांडला आहे। पावसाळी अधिवेशन 2024 मध्ये पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन घेऊन आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं सोलापूर शहरातील रहिवाशांना मिळकत करासोबतच सरसकट पाणी बिल वाटप करण्यात येत असून हा सर्वसामान्य नागरिकांवर अन्यायच आहे असा मुद्दा उपस्थित करत नगर विकास विभागाचं महापालिकेच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या बेकायदा वसुलीकडे त्यांनी लक्ष वेधून घेतलंय। सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे जिव्हाळ्याचे प्रश्न याही पूर्वी आमदार विजयकुमार देशमुख यांनी अधिवेशनामध्ये मांडून ते मार्गी लावले आहेत। सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी येणाऱ्या काळामध्ये भरीव काम करू अशी माहितीही आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली आहे। कामगारांना बांधकाम किटचं कुपन न मिळाल्यानं मुळेगाव रोडवर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं। कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीनं मोफत कुपन मिळणार असल्याचं सांगण्यात आलं होतं। त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील विविध गावांमधून अनेक कामगारांनी मुळेगाव रोडवरील हिंदुस्तान स्टील गोडाऊन येथे मंगळवारी रात्रीपासूनच गर्दी केली होती, परंतु बुधवारी स्टील गोडाऊन येथे कोणीही न आल्यानं अखेर संतप्त कामगारांनी सोलापूर हैदराबाद रोडवरील वाहतूक खंडित करत रास्ता रोकोचा मार्ग अवलंबला। काही काळानंतर पोलिसांच्या मदतीनं ही वाहतूक सुरळीत करण्यात आली, परंतु घडल्या प्रकारामुळे जिल्ह्यातील कामगारांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे। बांधकाम क्षेत्रातील सर्व कामगारांना स्वावलंबी जीवन जगता यावं यासाठी बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या वतीनं बांधकाम साहित्यासह अनेक गृह उपयोगी वस्तूंचं किट देण्यात येतं। या योजनेमध्ये संपूर्ण जिल्ह्यातील लाभार्थी सहभागी असतात। बुधवारी 3 जुलै रोजी सर्व कामगारांना हे किटचं कुपन मिळणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं। त्यामुळे मंगळवारी रात्रीपासूनच कामगारांनी मोठी गर्दी केली होती। शहरातील लाभार्थ्यांनी ही पहाटेपासूनच येण्यास सुरुवात केल्यामुळे मोठा जमाव जमला होता। संबंधित कुपन हे सकाळी 7 वाजल्यापासून मिळणार होतं, परंतु 10 वाजले तरीही कोणी न आल्यामुळे संतप्त हजारो बांधकाम कामगारांनी मुळेगाव रोडवर रास्ता रोको आंदोलन सुरू केलं। काही वेळानं ही बाब समजताच पोलीस घटनास्थळी आले आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली। घडलेल्या या घटनेबाबत हजारो बांधकाम कामगारांनी संताप व्यक्त केला आहे। मंगळवेढा, सांगोला, पंढरपूर विभागातली लोक रात्री धरणे घेऊन बसली होती। आम्ही पहाटे 5 वाजता तिथे गेलतो नंबरसाठी, परंतु तिथे इतकी गर्दी होती की जवळजवळ 2-3 हजार लोक तिथं वेटिंगवर होती आणि अधिकारीच आले नव्हते। त्याच्यामुळं सगळ्यांनी मिळून आम्ही रस्ता रोको केला। त्याच्यानंतर अधिकारी आले आणि फक्त एकच खिडकी उघडी आणि प्रचंड गर्दी, अक्षरशः तिथं पाय ठेवायला जागा नाही एवढी गर्दी तिथे निर्माण झाली होती। काय लोक उपाशी तापाशी एवढ्या लांबून आलेली होती, परंतु आम्ही ती गर्दी बघून अचंबित झालो की एवढी गर्दी फक्त एजंटच्या सुळसुळाटामुळे झालेली आहे। साधे 1 रुपयाचं बांधकाम कार्ड जर काढायचं असलं तर 1200 रुपये, 1000 रुपये मनमर्जी पैसे एजंट लोक घेतली। आणि आता काल तर आमच्या गावातील लोक गेलेली सांगत होती की 500च कार्डी फक्त त्यांनी वाटली, टोकन वाटली। त्याच्यानंतर त्यांनी बाकीचे सगळं ब्लॅकनंच वाटायला चालू केलेलं होतं। त्याच्यामुळे ही सगळी एजंटगिरी जी आहे ती सगळी कामगार आयुक्तांनी ह्याच्यात लक्ष घालून नीट केले तरच व्यवस्थित होईल। मंगळवेढा येथील उपजिल्हा रुग्णालयाची इमारत आणि निवासस्थानासाठी 99 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली। मंगळवेढा येथे 30 खाटाच्या ग्रामीण रुग्णालयाचं 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये रूपांतर करण्याच्या मागणीची शासनानं दखल घेऊन 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीसाठी
आणि कर्मचारी निवासस्थान बांधकामासाठी 99 कोटी 8 लाख रुपयाचं अंदाजपत्रक आणि आराखड्यास शासनानं प्रशासकीय मान्यता दिली असून लवकरच हे काम सुरू होणार असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली. मंगळवेढा शहर आणि तालुक्यातील रुग्णांची वाढती संख्या आणि तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सक्षमीकरण होण्याच्या अनुषंगानं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसंच आरोग्यमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत यांच्याकडे या रुग्णालयाच्या वाढीव खाट क्षमतेसाठी पाठपुरावा आणि पत्रव्यवहार करून मागणी करण्यात आली होती. या वाढीव खाटांच्या भौतिक सुविधेमध्ये निरनिराळ्या आजारांवरील 14 तज्ज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित नर्स, इतर कर्मचाऱ्यांचा अशा एकूण 39 नवीन कर्मचारी स्टाफ, सुसज्ज ICU, ऑपरेशन थिएटर आदी जिल्हा रुग्णालय पातळीवरील असणाऱ्या सोयी या उपजिल्हा रुग्णालयात मिळणार आहेत. तालुका आरोग्य विभागाच्या मार्गदर्शन आणि देखरेखीखाली अनेक मातांच्या प्रसूती, निरनिराळ्या छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया यासाठी दवाखान्यामध्ये येणाऱ्या रुग्णांना खाट उपलब्ध न झाल्यानं तासनतास उपचारासाठी ताटकळत आणि वेदना सहन करत प्रतीक्षा करावी लागत होती. परंतु हे रुग्णालय उभारल्यानंतर वाढीव खाटाच्या मागणीच्या पूर्ततेमुळे रुग्णांच्या आरोग्य उपचार, अडीअडचणी आणि समस्या यांना आता पूर्णविराम मिळणार आहे. मोहरम निमित्त निघणाऱ्या मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती करावी याबाबतचे निवेदन श्री छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं पालिकेच्या उपायुक्तांना देण्यात आलं. मोहरम हा सण सोलापूर शहरामध्ये मोठ्या उत्साहानं आणि विविध सामाजिक धार्मिक उपक्रमानं साजरा करण्यात येत असतो. दरम्यान मोहरम सणानिमित्त मोठ्या उत्साहामध्ये मिरवणुकाही निघत असून मिरवणूक उत्सव मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती करावी. काही ठिकाणी मिरवणूक मार्गामध्ये गटारीचं मैला मिश्रित पाणी रस्त्यावर येत आहे, त्याची दुरुस्ती करावी. मिरवणूक उत्सव मार्गावर विद्युत प्रवाह खंडित होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात याव्यात. तसंच मिरवणूक उत्सव मार्गावर पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून द्यावी. मिरवणूक मार्गावर येणाऱ्या आणि जाणाऱ्या रस्त्यावरील झाडाच्या फांद्या तोडण्यात याव्यात. मिरवणूक उत्सव मार्गावर चॅनलचे केबलचे अडथळे दूर करावेत. मिरवणूक उत्सव मार्गावर प्रथमोपचाराची सोयही करण्यात यावी. यासह आपत्कालीन अग्निशामक दलाची सोय करण्यात यावी. विविध उत्सव मार्गावर पोलवरील स्ट्रीट लाईटची सोय करण्यात यावी. तसंच शहरातील विविध ठिकाणाहून मोहरम उत्सवासाठी असलेला मिरवणुकीचा मार्ग अर्थातच विजापूर वेस, बेगमपेठ, किडवाई चौक, टिपू सुलतान चौक, सोशल हायस्कूल समोर, जेल रोड पोलीस स्टेशन मार्गे इक्बाल मैदान रोड तसंच आसार ईदगाह मैदान, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस या मार्गावर विविध मिरवणुका निघत असतात. त्यामुळं मोहरम निमित्त सोलापुरामध्ये रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी श्री छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं महानगरपालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप तसंच उद्यान अधिकारी यांना भेटून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी युवक शहराध्यक्ष आयाज दिना, वाजिद कल्याणी, सोहेल शेख, इम्रान उस्ताद, फिरोज शेख, सुफियान चौधरी, रसूल सय्यद, समी लिंबूवाले, आयान चौधरी तसंच पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. छत्रपति शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड युवक शहराध्यक्ष आयाज दिना, कल हमने घोलपे साहब उपायुक्त को निवेदन दिया था. आज हमारे उद्यान अधिकारी को हमने निवेदन दिया कि आने वाले वक्त में जो बरसात का शुरुआत है, लोगों को आने में धोखाधड़ी, डेली जो झाड़ा के पंटियाँ हो और बहने वाला पानी जो गंदगी निकलता है, इसके बारे में कल हम लोग उपायुक्त को जाकर निवेदन दिए. अभी राष्ट्रीय सन मोहरम है 7 तारीख से 17 तारीख तक, इसी को ध्यान रखते हुए हम छत्रपति शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड से निवेदन दिए. जो मोहरम में डालबे होते हैं, जिसके झाड़ा अड़ते हैं, वायरा है, ऐसे विविध मांगने हैं हमारे. LED पोल हो, जो जिसमें धोखा ना हो. शहर के हर जगह से लोग आते हैं मोहरम के लिए, तो अच्छी सी सहूलत हो, उपलब्ध हो. शहर मध्य के अंदर बेगमपेट, बादशाहपेट, शनिवारपेट, विजापुर वेस्ट, बारवाम चौक, भारती चौक, पंटा चौक, चिट्ठी चौक पेट, शनिवारपेट ये एरिया में बहुत ही काफ़ी उत्सव में मोहरम उत्सव होता है, रैलियाँ होती है. इसी को ध्यान रखते हुए हमने कल उपायुक्त को निवेदन दिया, आज उद्यान अधिकारी को हमने निवेदन दिया है. उन्होंने हमको आश्वासन दिया है कि पूरा काम कर देंगे. आषाढी वारीतील वारकऱ्यांसाठी श्रीमंत दगडूशेठ ट्रस्ट तर्फे 3 सुसज्ज रुग्णवाहिकांची सोय करण्यात आली आहे. आषाढी पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पुणे ते पंढरपूर वारी सेवेकरिता पुण्याच्या दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे 3 सुसज्ज रुग्णवाहिका आणि 2 टँकर पाठवण्यात आले आहेत. दगडूशेठ गणपती मंदिरासमोर रुग्णवाहिकेचे पूजन करून या उपक्रमाचा प्रारंभ झाला. या प्रसंगी ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉक्टर रामचंद्र परांजपे, सुनील रासने, अमोल केदारी, मंगेश सूर्यवंशी, विनायक रासने, अंकुश रासने, संतोष रसाळ यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाचे हे यंदाचे 35वे वर्ष आहे. या उपक्रमात 9 डॉक्टरसह स्वयंसेवकही यांच्या सोबत असणार आहेत.
येथे घेऊया अल्पशी विश्रांती. तेव्हा पाहत रहा द न्यूज प्लस, बातम्या प्लस बरंच काही. साई स्वाद टेस्टी खाद्य पदार्थांची जर आठवण आली, जिभेवर रेंगाळणार एकच अप्रतिम नाव साई स्वाद. क्वालिटी असू देत किंवा क्वांटिटी, एकच नाव साई स्वाद. स्वाद पाव भाजीचा असो किंवा शुद्ध शाकाहारी राईस प्लेटचा, पंजाबी डिशेसचा असू देत किंवा भेळ पाणीपुरीचा, विविध प्रकारच्या चमचमीत खाद्य डिशेस फक्त आणि फक्त साई स्वाद येथेच. सर्व स्नॅक्स व जेवणाचे पार्टीजच्या ऑर्डर्स पण आम्ही स्वीकारतो. आमचे सर्व्हिस ठिकाण साई स्वाद, साऊथ इंडियन अँड व्हेज चायनीज सेंटर, सुशी नगर, भारतीय विद्यापीठ जवळ, विजापूर रोड, सोलापूर. साई स्वाद कॅफे अँड रेस्टॉरंट, ITI जवळ, विजापूर रोड, सोलापूर. साई स्वाद पावभाजी व स्नॅक्स सेंटर, ITI जवळ, विजापूर रोड, सोलापूर. कॉन्टॅक्ट मिस्टर सादिक नदाफ 9850113464, मिस्टर गणेश सावंत 9420090005. Classic collection. We have exclusive collection of linen, cotton, khadi, suit and sherwani material. Single stock of all leading brands like Raymond, Linen Club, Linen Fiesta, Sierra, Donier and much more. So ladies and gentlemen, to visit our showroom Classic Collection, Vijapur West, Sholapur. पेट्रोलिंग दरम्यान 5 जणांना अटक करून त्यांच्याकडून 5 बाईकसह 2 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पेट्रोलिंग दरम्यान MIDC पोलीस ठाण्याच्या DB पथकाकडून 5 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 5 मोटारसायकलसह घरफोडीतील 1,92,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये सोन्याच्या दागिन्यांचा समावेश असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी दिली. शाहरुख उर्फ आलम मोहम्मद इसाक तांबोळी, वय 30, राहणार मुळेगाव रोड, सरवदेनगर, सोलापूर. सूर्यकांत आप्पा यलगर, वय 39, राहणार जयप्रकाश नगर, जुना विडी घरकुल, सोलापूर. सैफन नुरुद्दीन बागवान, वय 30, राहणार किसान नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर. आणि 2 विधी संघर्ष बालक अशा 5 जणांचा यामध्ये समावेश आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमध्ये घरफोडीच्या 1 गुन्ह्यासह मोटारसायकलींचे 6 गुन्हे उघडकीस आले आहेत. हे सर्व गुन्हे चोरट्यांनी MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतूनच केल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. पोलीस आयुक्त यम राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी. नंदकिशोर साळुंके, हवालदार राकेश पाटील, नाना उबाळे, दीपक डोके, सचिन भांगे, मंगेश गायकवाड, आमसिद्ध निंबाळ, दीपक नारायणकर, शंकर याळगी, काशीनाथ वाघे, भारत तुक्कुवाले, सुहास अर्जुन, अमोल यादव, अजित माने, देवीदास कदम, अमर शिवसिंगवाले यांनी पार पाडले. लष्कर मातंग समाजाचे अध्यक्ष भीमराव गायकवाड यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांच्या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. सोलापूर महानगरपालिकेतील आरोग्य खात्यामध्ये जमादार या पदावर 33 वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झाल्याबद्दल भीमराव गायकवाड यांचा सत्कार समारंभ लष्कर मातंग समाज, क्रांतीवीर लहुजी वस्ताद तरुण मंडळ, लष्कर आणि गायकवाड परिवाराच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता. माजी आमदार, कामगार नेते नरसय्या आडम यांच्या हस्ते आणि अध्यक्षतेखाली माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे तसंच जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुधीर खरटमल, माजी महापौर संजय हेमगड्डी, माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे, माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड, GM सामाजिक संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे, माजी गटनेते आनंद चंदन शिवे,
प्राध्यापक अब्राहम कुमार, सूर्यकांत केंद्रे आदी प्रमुख मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. भीमराव गायकवाड हे लष्कर मातंग समाजाचे अध्यक्ष म्हणून समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उन्नतीसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमामध्ये नेहमी सक्रिय सहभागी असतात. लष्कर भागातील स्वच्छता अभियान त्यांनी सुरू केलं. कामगारांच्या अडीअडचणी देखील वेळोवेळी सोडवून त्यांना न्याय दिलाय, या शब्दामध्ये नरसय्या आडम यांनी आपलं मत व्यक्त केलं. सेवानिवृत्तीनंतर समाजाच्या सेवेसाठी पूर्ण वेळ देणार असं भीमराव गायकवाड यांनी यावेळी सांगितलं. उपस्थित सर्व मान्यवरांनी भीमराव गायकवाड यांच्या सोलापूर महानगरपालिकेतील निस्पृह सेवेबद्दल आणि समाजकार्याबद्दल मुक्त कंठानं प्रशंसा केली आणि भावी आयुष्यास शुभेच्छा दिल्यात. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन लखन गायकवाड यांनी केलं. प्रास्ताविक सुरेश पाटोळे यांनी केलं, तर आभार विश्वेश्वर गायकवाड यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी क्रांतीवीर लहुजी वस्ताद तरुण मंडळाचे अध्यक्ष विकास जरीपटके, सचिव अमोल केंद्रे, महेश तेजबिंदे, महेश जोगदंड, योगेश गायकवाड यांच्यासह क्रांतीवीर लहुजी वस्ताद तरुण मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. भाजपाचे माजी आमदार नरसिंग मेंगजी यांच्या पत्नी पद्मावती मेंगजी यांचं बुधवारी निधन झालं. सोलापुरातील भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार नरसिंग मेंगजी यांच्या पत्नी पद्मावती नरसिंग मेंगजी यांचं बुधवारी सकाळी निधन झालं. त्या 62 वर्षांच्या होत्या. बुधवारी सायंकाळी सोलापुरातील सहस्त्रार्जुन वैकुंठ धाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यांच्या पश्चात 2 मुलं, 2 मुली, जावई, नातवंड असा परिवार आहे. सुहृद आणि मनमिळावू असणाऱ्या पद्मावती यांच्या अकस्मात निधनामुळं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आगामी मोहरमच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्तालयामध्ये शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. यंदा होणाऱ्या मोहरमच्या निमित्तानं सोलापूर शहरामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सोलापुरातील पोलीस आयुक्तालयामध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी तसंच मोहरम कमिटीचे पदाधिकारी, सदस्य, शांतता कमिटीचे सदस्य आणि मुस्लिम समाज बांधव यांच्या उपस्थितीमध्ये शांतता कमिटीची बैठक पार पडली. मोहरम निमित्त शहरामध्ये विविध मार्गावरून मिरवणुका काढल्या जातात. या मिरवणुकांचं सुनियोजन तसंच मिरवणुका दरम्यान शांतता अबाधित राहण्यासाठी या बैठकीत चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आलं. यावेळी उपस्थितांना पोलीस आयुक्त यमराज कुमार, उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे तसंच पोलीस अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलं. मोहरम कमिटीच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांनी, सदस्यांनी देखील आपल्या सूचना यावेळी बैठकीत उपस्थित केल्या. या सर्वांचा विचार करून मोहरम सण शांततेत आणि उत्साहात साजरा करण्याचा निर्णय पोलीस आयुक्तालयात झालेल्या या शांतता बैठकीत घेण्यात आलाय. परत जाताना असा चर्च आणि लक्ष्मी मार्केट असं जात असताना मध्ये पाणीवेसचा पॉईंट आहे, तिथं झाडी आहे, 2-3 झाडं आहेत. समोर गणपतीचं मंदिर आहे नवीन पाणीवेस मंडळाचं. आणि नेमकं तिथं माझा अनुभव आहे की तिथं लाईट चालू नसतं. लाईट असले तर ते झाडामध्ये प्रकाश लपून राहतो. एक तर लाईट चांगल्या जे जादा पॉवरची लाईट तिथं राहावी किंवा झाडांच्या फांद्या तोडावी जेणेकरून ते प्रकाश रस्त्यावर होईल. ते बंद होणे गरजेचे आहे. सर्वात वाटपसाठी आमचा विरोध नाही, सर्वात वाटप होऊ दे, पण ते धार्मिक बंद आणि जो गोंधळ आहे पोलीसवाले करणार आहे हे थांबणे बंधनकारक आहे. त्या पद्धतीने आपण आमच्यावर भरोसा ठेवता की तुम्ही जे सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेचे पालन होणे गरजेचे आहे. त्या पद्धतीने आम्ही वागतो की गेल्या वर्षी साहेबांची सूचना केली होती की वागण्यायोग्य होती. मी यमराज कुमार साहेबांना मुद्दाम सांगू इच्छितो. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडीवर. महापालिकेकडून सरसकट आकारली जाणारी पाणीपट्टी अन्यायकारक. आमदार विजयकुमार देशमुख यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे मांडला मुद्दा. बांधकाम किट न मिळाल्यानं संतप्त कामगारांनी केलं रास्ता रोको आंदोलन. सोलापुरातील मुळेगाव रोडवरील हिंदुस्तान स्टील गोडाऊन येथे कामगारांनी केली होती गर्दी. मंगळवेढा उपजिल्हा रुग्णालय इमारत आणि निवासस्थानांसाठी 99 कोटी रुपयांचा निधी मंजूर. आमदार समाधान आवताडे यांनी दिली माहिती. आणि मोहरम निमित्त निघणाऱ्या मिरवणुकीच्या मार्गावरील रस्त्यांची लवकर व्हावी दुरुस्ती. श्री छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं पालिका उपायुक्तांना देण्यात आलं निवेदन.
त्याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. नमस्कार.